बैलगाडीची रांग आज एवढं भारी वाटलं म्हणतो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज अशा ठिकाणी चाललोय, त्याचा सध्या तर खूप ट्रेंड आहे. माणसं लांबून लांबून त्या ठिकाणी येतात टाइम स्पेंड करण्यासाठी. ते लोकेशन कुठे आहे, कसं असणार आहे आणि टोटल वरून कसं असणार आहे त्याचा तुम्हाला मी सगळं दाखवतो. फक्त तुम्ही आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, व्हिडिओ लाईक करून घ्या आणि व्हिडिओ आता सिनेमॅटिकमध्ये एन्जॉय करा आणि पुढे बघत राहा. तर जसं की मंडळी तुम्हाला मी म्हटलं होतं मी कुठं चाललोय ते तुम्हाला मी सांगत. आता ती वेळ आली बहुतेक मला असं वाटतंय सांगण्याची. तर मी आपल्या बारामतीपासून आणि पुण्यापासून आपली जवळच असलेल्या एका वन डे ट्रिप आणि पिकनिकच्या स्पॉटवर चालतो. हे स्पॉट आता मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यानंतर. तर मंडळी हे आहे लोकेशन. आता याच्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी होणार आहे, कसं काय असणार आहे ते मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगतो. फक्त ब्लॉगला शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. या ठिकाणी स्टार्टिंगच्या एंटरला 4 व्हीलरचं पार्किंग, त्याच्यामध्ये 4 व्हीलर लावण्यासाठी जागा आहे, खूप मोठी जागा आहे आणि नंतर आतमध्ये ही सगळा स्पेस आहे. तर आता आपण सरांना विचारूयात की बुकिंगचं त्यांचं कशी प्रोसेस असणार आहे, काय असणार आहे. तर बुकिंग करायची असेल आपल्याला तर कॉन्टॅक्ट कसा करायचा. तर जर आता आपल्याला कोणाला बुकिंग करायची असेल तर कॉन्टॅक्ट कसा करायचा आणि कशी बुकिंग करायची. आपले 2 नंबर्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. 9822 500 954 9822 500 959 ह्या नंबरवरती फोन करून तुम्हाला प्री बुकिंग करावं लागेल. नंतर त्याच्यानंतर मग कसा राहणार. त्याच्यानंतर दिवसभराची ॲक्टिव्हिटी राहतात आपल्याकडे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर राईड, बैलगाडी राईड, ॲडव्हेंचर आहे, झिप लाईन आहे, त्याच्यानंतर वॉटर गेम्स आहेत आपल्याकडे, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, रेनबो शॉवर, वॉटरफॉल ह्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर म्युझिकल गेम्स असतात आपल्याकडे, त्या पण आपण घेतो. संध्याकाळी हुरडा पार्टी असते. म्हणजे जवळपास आता दिवसभराचा प्लॅनिंग. हो, पूर्ण दिवसभराचं प्लॅनिंग असतं. स्टार्टिंगला त्यांचं असतं ते नाश्त्याचं असतं सकाळचं. आता ते आपण नाश्त्याचं बघूयात आणि नाश्ता करून नंतर बाकीचं आपण दाखवूया सगळं. नाश्ता केल्यानंतर दुसरं स्टेप म्हणजे आहे ते म्हणजे ही जे दिसत आहे तिथं झोका वगैरे जे गेम वगैरे आहेत ते आहे. आता हा सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. त्याच्यामध्ये झाडांचा खूप दाट परिसर आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं ॲक्टिव्हिटी होणार आहे. चला आता पहिली ॲक्टिव्हिटी आपण जे लहान मुलं झोका वगैरे खेळतात ती ॲक्टिव्हिटी बघूया. तिथून आतमध्ये आल्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी झोके एकदम हाईट त्यांचं पुरण त्यांना पण कम्फर्टेबल वाटेल असं केलं सगळं त्यांनी. तिकडं महाग आता पलीकडं बैलगाडी राईड चालू आहे आणि ट्रॅक्टरची राईड चालू आहे. आपण तिथं पण जाणार आहे. मस्तपैकी असं सगळं एन्जॉय करू. अख्खा दिवस आज सुट्टीचा तिकडेच घालवतो, विषयच नाही. इकडे सगळ्या गेमच्या कुठं लहान मुलांच्या खेळण्याच्या वगैरे ॲक्टिव्हिटी होतात. आता ती सध्या तर इथं ट्रॅक्टरची राईड चालू आणि बैलगाडी राईड चालू आणि ते लहान मुलं ते त्यांचे खेळतात. आपण ते पण बघूयात कसं चालतं. लहान मुलं बस आपण ट्रॅक्टर चालू झाला. आता बैलगाडीची राईड आज एवढं भारी वाटलं म्हणतो. खरंच लई दिवसातून गावामध्ये आल्यासारखं असं वाटतं. वातावरण हे असं तिथे असणार ट्रॅक्टर, बैलगाडी, त्याच्यानंतर एवढी माणसांची गर्दी खूप भारी वाटते. एकच नंबर वाटतो. आजचा दिवस कसा गेला ते पण कळलं. आता 2-3 वाजत आले तर आज आज तुम्ही सकाळी 10च्या 11च्या आसपास कसा टाईम गेला ते पण कळलं. ते झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे स्विमिंगची. गेला 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 थांब. आता वातावरण पण असं झालं हिरवगार मस्तपैकी हवा बिवा लागते. झाडांची सावली असं एक झोप काढा. परत विचार केला आपल्याला बारामतीला पण जायचं. जाऊ द्या परतच्या विषयी अजून थोड्या काही ॲक्टिव्हिटी असतील. अजून जेवण करायचे आले आमचे
ते करून मस्त जेवण करून झाल्यानंतर इकडं असतं ते म्हणजे हुरड्याचं नियोजन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर ज्वारीचे कणसं भाजून घेतले जातात आणि त्याच्यानंतर हुरड्याचं ताट बनवलं जातं. मग हुरड्याचं ताट बनवल्यानंतर आपल्या फॅमिलीसोबत इकडे खाण्यासाठी जागा दिली आहे. त्याच्यामध्ये जाऊन आपण हुरडा वगैरे खायचा आणि नंतर होते संगीत खुर्चीला तयार. आता इथं संगीत खुर्चीचा पण कार्यक्रम असतो या थोड्या वेळ तिथं चालू होईल. आम्हाला आता उशीर झाला खूप जायला, त्याच्यामुळं काय आज बहुतेक नाही खेळणं. पुढच्या वेळेस आल्यानंतर म्हणलं तसं मी खेळूया पुढच्या वेळेस. पण एवढं पण सांगतो इथं संगीत खुर्ची पण होतं. सगळे जे पाहिजे ते ॲक्टिव्हिटी होती आपल्याला. सगळं झालं तुम्ही म्हणता सण्याने ॲक्टिव्हिटी दाखवली, हे दाखवलं ते दाखवलं, हे गेला मस्तपैकी. त्याने अजून ॲड्रेस कसं काय सांगितलं नाही. तर असं काय होणार नाही. तुम्ही आपली ब्लॉगर प्रसारची पब्लिक आहे, तुम्हाला ॲड्रेस सांगणं माझं काम आहे. त्यामुळं त्याचा ॲड्रेस लक्षात ठेवा. सासवडमधील तातेवाडी पटा आहे त्याच्या पुढे. आणि ही जी कमाल आहे तिच्या एकदम इकडे साईडला हा चिंचेचा माळा म्हणून हे सगळं लोकेशन आहे. त्याला तुम्ही पण नक्की जाऊन विजिट द्या आणि आपले एक दिवस ट्रिप प्लॅन करा. त्याच्यामध्ये एकदम एन्जॉय होईल तुमचा पण.